मी डॉक्टर अनिल साळुंके, अखिल भारतीय राजपूत बापटा योग आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्ष. भटक्या आणि विमुक्तांच्या मधल्या विमुक्त जातीच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत. विमुक्त ह्या 14 जाती आहेत. या 14 जातीमध्ये प्रामुख्याने बंजारा, राजपूत बापटा, कैकाडी, टकारी बापटा, छप्परबंद, वाघरी, कंजार भाट, राजपारधी, पालपारधी, रामोशी, वडार अशा 14 जाती विमुक्तांच्या आहेत. आणि ह्या 14 जातीच्या 59 उपजाती आहेत. ह्या 14 जातीच्या मध्ये नसणारे किंवा ह्या 14 जातीच्या बाहेर असणारे जे सवर्ण आहेत किंवा जे विमुक्त जाती प्रवर्गात ज्यांनी गुन्हेगारीचा शिक्का यांच्यावर लागलेलं नाही, अशा लोकांनी ह्या विमुक्त जातीमध्ये घुसखोरी करायला सुरू केली आहे. आणि ह्या घुसखोरीमुळे तमाम भटक्या आणि विमुक्तातल्या ह्या ज्या अत्यंत वंचित, शोषित, पीडित, गरीब अशा जाती आहेत, ह्या जातींच्या सवलती लाटण्याचा प्रकार सध्या घडत आहे. सवर्ण असणारे जे राजपूत आहेत किंवा सवर्ण असणारा मराठा पाटील हा जो समाज आहे किंवा सवर्णपैकी मीना जातीचे जे लोक आहेत किंवा अहिराणी राजपूत जे स्वतःला अहिराणी भाषिक बनवतात, अशा लोकांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. सर्वात जास्त घुसखोरी मीना जातीच्या लोकांनी 70% याच्यामध्ये केली आहे. 10% सवर्ण राजपूतांनी केली आहे, 10% अहिराणी लोकांनी केली आहे आणि 10% मराठा पाटील लावणाऱ्या लोकांनी राजपूत भामटाचे दाखले बनवले आहेत. यात उत्तर प्रदेशातून काही लोक आलेले जे स्वतःला परदेशी बनवतात, त्या परदेशी लोकांनी आम्ही सुद्धा राजपूत भामटा आहोत किंवा आम्ही परदेशी भामटा आहोत असं सांगून काही ब्राह्मण सवर्ण लोकांनी राजपूत भामटाचे दाखले बनवले आहेत आणि सवलती घेतल्यात. याच्यामध्ये पांडे आला, वर्मा आला, दीक्षित आला, शर्मा आला, ब्राह्मण आडनावाचे लोक आले. अशा लोकांनी या विमुक्त जातीमध्ये घुसखोरी केली आहे परदेशी या सदराखाली. वास्तविक परदेशी ह्या जातीला 220 कलमाखाली ओबीसीच्या सवलती प्राप्त आहेत. आता ह्याच जातीचे लोक काही ओबीसीच्या सवलती घेत आहेत आणि काही परदेशी भामटा लावून विमुक्त जातीच्या सवलती घेत आहेत. आणि तमाम विमुक्तांच्यावरती गेले अनेक वर्षे फार मोठा अन्याय होतो आहे. महाराष्ट्रात राजपूत भामटा फक्त 18,000 असताना 2 लाख बोगस दाखले वितरित झालेले आहेत. आणि हे 2 लाख दाखले वितरित झाल्यामुळे आमच्या मेडिकलच्या सवलती, आमच्या इंजिनिअरिंगच्या सवलती, आमच्या नोकऱ्या, आमचं पोलीस भरतीतलं, आमचं MPSCतलं सगळं आरक्षण ह्या लोकांनी खाऊन टाकलेलं आहे. आणि ह्याविषयी आम्ही गेले अनेक वर्ष वाचा फोडतोय की आमच्या सवलती आम्हाला मिळू द्या. आम्ही कोणताही नवीन आरक्षण शासनाकडे मागत नाही आहेत, परंतु आमचं जे आम्हाला तुम्ही दिलेलं आहे तो 3% आरक्षण तरी आमच्या पदरात पडू द्या. महाराष्ट्र शासनाचं धोरण असं आहे, आपल्या देशाचं धोरण असं आहे की समान संधीसाठी विशेष संधी देण्याचं धोरण 1950 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या अनुषंगाने ह्या देशात राबवलं जाते. परंतु घडतंय कसं की मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने, देशाने भटक्या विमुक्तांना केला, परंतु काही उपद्रवी लोक, काही केवळ नामसाधर्म्याचा फायदा घेऊ इच्छिणारे लोक ह्या तमाम विमुक्तांना मुख्य प्रवाहाच्या कोसो दूर बाहेर ढकलण्याचं काम करत आहेत. आणि फार मोठा अन्याय गेले अनेक वर्ष सहन न झाल्याने आम्ही अनेक आंदोलनं केली, पांढरे वादळ मोर्चे काढले, 2 मोर्चे औरंगाबादमध्ये, 1 मोर्चा चंद्रपूरमध्ये, त्यानंतर आत्मदहनचा इशारा दिला. त्या अनुषंगाने अनेक निवेदनं दिली शासन दरबारी, विधिमंडळात, मंत्रालयात अनेक मिटिंगा घेतल्या. प्रत्येक मुख्यमंत्र्याला 2017 पासून आम्ही सांगत गेलो की हे अन्याय होतोय आमच्यावर, तुम्ही बोगस घुसखोरांवर कारवाई करा आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा. परंतु शासन ह्या भटक्या विमुक्तांना न्याय देण्यापेक्षा बोगस धार्जिनं धोरण अवलंबत आहे. SIT नेमण्याचं शासनाने घोषित केलं. SIT ही बोगस घुसखोरांची शोध मोहीम चालू करण्यासाठीची घोषणा होती, परंतु 3-4 दिवसात SIT रद्द करण्यात आली आणि ह्या पुन्हा भटक्या विमुक्तांवर अन्याय करण्यात आला. आमचं मागणं एकच आहे की तुम्ही जे बोगस घुसखोर आहेत, जे ह्या सवलती लाटत आहेत, त्यांचा एकदा पहा तरी हे कोण आहेत
आणि ह्या अनुषंगाने आम्ही जर शासन आमचं ऐकतच नसेल तर मग आम्ही आता शेवटचा गांधीवादी मार्गाने आमरण उपोषण अन्नत्याग जलत्याग याच्या निमित्ताने आज पोहरागड येथे बसलेलो आहोत. आमचे सुनील महाराज यांच्या नेतृत्वाखाली आमचे श्यामभाऊ राठोड आहेत, आमचे राजेश राठोड आहेत, आमचे सचिन राठोड आहेत, अमोल राठोड आहेत. हे 4 आमचे खंदेवीर आज आपल्या प्राणाची बाजी लावून केवळ आणि केवळ भटक्या आणि विमुक्तांच्या गरिबांच्या सवलती गरिबांना मिळू द्या यासाठी शासन दरबारी आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत.